चला मी तुम्हाला आज भन्नाट शेंगदाण्याची चटणी बनवून दाखवणार आहे. वरण भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत पण खाऊ शकताय तुम्ही. चला भन्नाट बनवून दाखवते. वडापावसोबत सुद्धा खाऊ शकताय. चला भन्नाट बनवते. शेंगदाण्याची चटणी भन्नाट. चटणी बनवण्यासाठी आपण काय काय घेतले बघूया. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे घेतलेत. हे मीठ चवीनुसार, ही लाल चटणी आंबारीची, हे लसूण आहे असा भरपूर घ्यायचा आणि हे जिरे. चला कशी बनवायची मी दाखवते भन्नाट. चला शेंगदाण्याची घेतलेला आहे. आता त्याच्यावरती शेंगदाणे टाकूया. भन्नाट भाजून घेऊया. कसे भाजलेत आपले शेंगदाणे. आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण. तेल टाकायचं ह्याच्यामध्ये. शेंगदाण्यात तेल टाकायचं आपल्याला, म्हणजे तिखट लागत नाही, चटणी छान लागते. मस्त भन्नाट. आता हे आपण जरा एक साईडला शेंगदाणे काढूया. त्याच्यात जिरे टाकूया. हे जिरे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. भन्नाट. त्याच्यामध्ये लसूण टाकूया. गॅस बंद करून घ्यायचा. आणखी गरमच आहे आपला. त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. मी सेंदा मीठ टाकले, तुम्ही साधं पण टाकू शकता. मला सेंदा मीठ खूप आवडतं, म्हणजे उपवासाचं. तुम्ही साधं पण टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये चटणी टाकून घेऊया आणि गार होऊ द्यायचं सगळं आता. आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार कशी भन्नाट झालेली चटणी दाखवणार. खाऊन पण दाखवणार मी तुम्हाला. त्याच्यात चटणी पण टाकली. आता हे थंड होऊ द्या सगळं. आता हे थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची चटणी. बारीक घ्या, मोठी घ्या, चव लागते कशी पण घ्या. आता थंड झाले, मिक्सरला फिरवून घेऊया आपण. चला हे चला मिक्सरला फिरवून घेते. चला चला आपली चटणी तयार झाली आहे. कशी भन्नाट झाली बघितलं का. वाव, लय टेस्टी लागते. थांबा मी तुम्हाला जरा खाऊन दाखवते. वाव बघा, अप्रतिम होती शेंगदाणे चटणी. अशी करून बघा. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, धपाट्या बरोबर, पराठ्या बरोबर, कशाबरोबर बी खाऊ शकता. भाताबरोबर सुद्धा. इतकी अप्रतिम झाली. वा मस्त.